नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. नाबार्ड ही राष्ट्रीय स्तरावरील एक वित्तीय संस्था आहे. कृषी आणि ग्रामीण विकास साधणं हे या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे. FPO म्हणजेच शेतकरी उत्पादक संघटना म्हणजे नेमकं काय आणि ही संघटना किंवा ही संस्था जी आहे ही शेतकऱ्यांसाठी किंवा ग्रामीण विकासासाठी कोणतं कार्य करते हेच आपण आज आपल्या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. आपला आजचा विषय आहे FPO शेतकरी उत्पादक संघटना आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे नाबार्डचे महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय पुणे येथील प्रबंधक प्रमोद S. पाटील यांना. नमस्कार सर. नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. सर, नाबार्ड ही राष्ट्रीय स्तरावरील आर्थिक संस्था आहे. नाबार्डचा ग्रामीण विकासाबद्दलचा दृष्टिकोन नेमका काय आहे? या संस्थेमध्ये आमची काही कार्य आहेत ज्यात प्रमुखतेने ग्रामीण क्षेत्रात कार्य करणाऱ्या वित्तीय संस्थांना पुनर्वित्त सुविधा देणे, तसेच या संस्थांचा विकास करणे आणि या संस्थांवर देखरेख म्हणजे त्यांची सुपरविजन करणे, ह्या गोष्टी याच्यामध्ये मुख्य आहेत. त्यानंतर जसं आमच्या बँकेचं नाव आहे कृषी आणि ग्रामीण विकास, तर कृषी आणि ग्रामीण विकास करणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि आपण सगळे जाणतोच की विकास करण्यासाठी नाबार्डचे काही कार्यक्रम आहेत. त्यात प्रामुख्याने आदिवासी विकास कार्यक्रम, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, त्याच्यानंतर शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी ह्या संदर्भात माहिती देण्यासाठी, प्रशिक्षणासाठी आणि एकंदरीतच या संदर्भात प्रयत्न करण्यासाठी नाबार्ड अनुदान देते. अच्छा, यामध्ये उत्पादक संघटना म्हणजे नेमकं काय आहे? म्हणजे जे प्राथमिक उत्पादन करतात जसे शेतकरी झाले आणि त्याच्याशी पूरक जे उद्योग आहेत, शेळी पालन, दुग्ध उत्पादन, कारागीर, ग्रामीण कारागीर, ह्या सगळ्यांचं जे एकत्रितपणे स्थापन केलेली एक संघटना म्हणजेच उत्पादक संघटना, ही एक नोंदणीकृत आणि कायदेशीर संस्था असते आणि हे सगळे त्याचे सभासद असतात. अच्छा, मग शेतकरी उत्पादक संघटनेचं वैशिष्ट्य काय आहे? शेतकरी उत्पादक संघटना ही जसं मी म्हटलं तशी एक कायदेशीर संस्था आहे. ती नोंदणीकृत संस्था आहे. ती प्राथमिक उत्पादकांची एक संघटना आहे आणि ती एक व्यावसायिक संघटना आहे. बरं, तर मग याची स्थापना जी आहे ती कशा प्रकारे झाली? शेतकरी हा प्राथमिक उत्पादक असतो, त्याच्यामुळे त्याला उत्पादन कसे घ्यायचे हे ठाऊक असते, परंतु त्याचे मार्केटिंग म्हणजे मार्केटमध्ये त्याचं कसं विक्री करायची हे त्याला ठाऊक नसतं. तर उत्पादनापासून विक्रीपर्यंतचं जे व्यवस्थापन आहे ते हाताळण्याचं काम ही FPO संघटना करते. अच्छा, त्यामध्ये उत्पादनासाठी लागणारा जो कच्चा माल आहे म्हणजे इनपुट्स आहे, म्हणजे जसे बियाणे, खते, कीटकनाशके, अवजारं यांची एकत्रित खरेदी करणे हे एक त्याचं मेन मुख्य कार्य आहे. उत्पादन जास्त वाढवणे आणि उत्पादनाचा दर्जा वाढवणे. सर, शेतकरी उत्पादक संघटनेचं वैशिष्ट्य काय आहे? शेतकरी हा मुख्यतःच उत्पादक असतो. त्याला उत्पादन कसे घ्यायचे हे माहीत असते, परंतु त्याची विक्री कशी करायची आणि त्याला जास्त बाजारभाव कसा मिळवून घ्यायचा हे त्याला ठाऊक नसतं. त्याच्यामुळे उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतचे हे जे सगळे घटक आहेत ज्याला आपण व्हॅल्यू चेन म्हणतो, ह्या सगळ्या घटकांमध्ये कार्य करण्याचं ती FPO बघतं. अच्छा, तर ह्यामध्ये प्रामुख्याने असं आहे, अंतर्भूत आहे की उत्पादन वाढवणे, उत्पादनाचा दर्जा वाढवणे, त्याच्यानंतर ह्या उत्पादनाचे एकत्रीकरण करणे, त्याची साठवणूक करणे, त्यानंतर त्याचा दर्जा उंचावणे, त्याचे क्वालिटी कंट्रोल ज्याला आपण म्हणतो त्याचा दर्जा नियंत्रण करणे, ते त्याच्यानंतर आपल्या सदस्यांना काही हवामान विषयक काही बदल असतील त्याची माहिती देणे, जेणेकरून त्यांना हवामान बदलामुळे जे होणारे नुकसान आहे ते आपण कुठेतरी कमी करू शकू. त्याच्यानंतर उत्पादनावर प्राथमिक प्रक्रिया करणे, जसे त्याला वाळवणे आणि त्याच्या दर्जानुसार त्याची विभागणी करणे, प्रतवारी करणे, त्याच्यानंतर लेबलिंग आहे, ब्रँडिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. ओके, मग ह्या FPO ची स्थापना जी आहे ती कशा प्रकारे होते? करण्यासाठी एक पोपी म्हणून प्रोड्युसर ऑर्गनायझेशन प्रमोटिंग इन्स्टिट्यूशन, ज्याला आम्ही पोपी म्हणतो, अशा एका संस्थेची आम्ही मदत घेतो. ही संस्था म्हणजे एखादी सहकारी संस्था असेल, एखादं NGO असेल, स्वयंसेवी संस्था असेल किंवा एखादा सरकारी विभाग असेल
किंवा कॉर्पोरेट्स असतील, अच्छा. ह्या इतरांच्या द्वारे एफपीओ स्थापन करता येते. बरं, तुम्ही आता पोपी म्हणालात, तर ते हे पोपीचं नेमकं कार्य काय आहे आणि पोपी म्हणजे नेमकं काय? पोपी हे गावामध्ये जाऊन एक सर्वेक्षणाचं कार्य करते. बरं. म्हणजे हे उत्पादनाशी संबंधित कुठल्या उत्पादनाचा आपण संघटना उभारू शकतो ह्या अच्छा. दृष्टीने एक सर्वेक्षण करते. त्याच्यामध्ये गावामध्ये जाऊन या संदर्भात जागरूकता निर्माण करते, त्यांच्या शेतकऱ्यांच्या बैठका घेते आणि त्यांना एकूणच ही संघटनेबद्दलची माहिती देते, त्याचे उद्दिष्ट, त्याचे फायदे आणि व्यापारविषयक काही जोखीम असतात त्याविषयी त्यांना माहिती देते. आणि एक वेळा त्यांना ही संकल्पना त्यांना कळाली की त्यानंतर ह्या स्थापनेविषयी च्या हालचाली पुढे सुरू होतात. त्यामध्ये प्रामुख्याने गावांमधून त्याच्या बैठका घेऊन त्याच्याविषयी एक ठराव पास केला जातो की आपण सर्व ही मिळून संघटना स्थापन करणार आहोत आणि शेतकऱ्यांमधूनच काही निवडक संचालक मंडळाची आपण निवड करतो आणि ही स्थापना करण्याचं कार्य पुढे जातं. बरं, नाबार्डचे एफपीओच्या संदर्भात काही वेगळे किंवा मुख्य काही निकष आहेत का? तसं 10 शेतकरी मिळून व्यापारी संघटना, आपली उत्पादक संघटना एक स्थापन करू शकतो. परंतु नाबार्ड 100 जणांचं एक निकष लावते, म्हणजे 100 शेतकरी उत्पादक त्यात एकत्र असले पाहिजेत कमीत कमी, आणि जास्तीत जास्त 1000. त्याचा मागचा उद्देश असा आहे की कमी जर असले तर ती फायदेशीर होणार नाही आणि जास्तही संख्या असली तर ते संचालक मंडळाचं त्याच्यावर व्यवस्थितपणे नियंत्रण असणार नाही. पण मग एफपीओ ही फायदेशीर जी आहे ती कशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी किंवा ग्रामीण विकासासाठी फायदेशीर आहे? शेतकऱ्यांसाठी किंवा उत्पादकांसाठी कार्य करताना हे उत्पादन एकत्र करणे आणि उत्पादन वाढवणे, त्याच्यानंतर त्याचा दर्जा राखणे आणि ह्या एकंदरीतच सगळ्या व्हॅल्यू चेन मध्ये कार्य करण्याचं काम एफपीओ करते. अच्छा, मग यासाठी किंवा एफपीओची नोंदणी घ्यायची असेल किंवा तर ती नोंदणी कशा प्रकारे केली जाते? एफपीओची नोंदणी निरनिराळ्या कायद्यांतर्गत करता येते. त्यामध्ये सहकारी संस्था अधिनियम आहे किंवा कंपनी कायदा आहे, इंडियन कंपनीज ऍक्ट आहे, ह्या अंतर्गत त्याची नोंदणी करता येते. सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये इंडियन कंपनीज ऍक्टच्या अंतर्गत नोंदणी करण्याचं प्रमाण जास्त आहे, कारण की ते जास्त फायदेशीर आणि सोयीस्कर आहे. अच्छा, म्हणजे त्या अंतर्गतच हे एफपीओची नोंदणी केली जाते, हे कार्य केलं जातं. एफपीओची नोंदणी जी आहे ती केली जाते, ते या नोंदणीचं कार्य कोण करतं? शेतकरी उत्पादक संघटनेची जी नोंदणी आहे त्याचं कार्य पोपीच्या द्वारेच केलं जातं, कारण की पोपी ही तशी सक्षम संघटना असते. ही संघटना संचालक मंडळ, सदस्यांची यादी किंवा यासाठी लागणारे निरनिराळी सरकारी कागदपत्र जुळवण्याचं काम करते आणि नोंदणीसाठीची सगळी प्रक्रिया पूर्ण करते. ह्या नोंदणी करण्यासाठी सुद्धा नाबार्ड आपलं आर्थिक सहाय्य देते. त्याचं व्यवस्थापन कोण बघतं? ह्या संघटनेचं व्यवस्थापन हे शेतकऱ्यांनी निवडलेल्या संचालक मंडळाकडे असतं. संचालक मंडळ हे त्यांच्यात एक मुख्य कार्यकारी अधिकारी हे त्यासाठीची नेमणूक करतात. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं यामधलं काम जे आहे ते अगदी उत्पादनापासून ते वाढवण्यापर्यंत शेतकऱ्यांची त्यामधली संख्या वाढवणं आणि एकंदरीतच म्हणजे एफपीओ सक्षम होण्यासाठी सगळे जे कार्य आहे, म्हणजे विक्रीपर्यंत किंवा याच्यासाठी लागणारा वित्त पुरवठा याची सोय करणं, ही सगळी कामं, त्यासोबतच कंपनीला काही स्टॅच्युटरी कॉम्प्लायन्सेस असतात, म्हणजे रिटर्न्स भरणं आवश्यक असतात किंवा काही कागदपत्र आपल्याला मेंटेन करणं आवश्यक असतं. हे सगळं करण्याचं काम मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं असतं. आणि ह्या संघटनेच्या कार्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी याचं जे वेतन आहे त्यासाठी नाबार्ड अर्थसहाय्य देतं. अच्छा, आता तुम्ही म्हणालात की संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत हे कार्य केलं जातं, व्यवस्थापन पाहिलं जातं. पण मग मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळ यांचं जे क्षमतावर्धन आहे ते कोण करतं? एकूणच हे संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे या एफपीओच्या संपूर्ण कारभारासाठी जबाबदार असतात. त्याच्यामुळे त्यांच्या क्षमतावर्धनावर नाबार्ड
ने खूप लक्ष दिलेलं आहे. ह्या क्षमता वर्धनासाठी नाबार्डने एक 3 महिन्यांचा मॉड्यूलच तयार केलेला आहे प्रशिक्षणासाठीचा. तो आमच्या बर्ड या एक अन्य संस्थेच्या माध्यमातून तयार केलेला आहे. अशा प्रकारे आम्ही त्यांचे क्षमतावर्धन करतो. एकच नाही, त्याचा जो कन्सेप्ट आहे हा त्यांना कळावा आणि याचे उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतचे सगळे व्यवस्थापन ते सांभाळू शकतील अशी त्यामध्ये संरचना केलेली आहे. आणि ह्या नाबार्डच्या द्वारे जे क्षमतावर्धन केलं त्याच्या व्यतिरिक्तही अन्य संस्थाही यात कार्य करत असतात. त्यांची आम्ही प्रशिक्षणासाठी हे करत असतो, मदत घेत असतो. आणि स्पेसिफिक महाराष्ट्राबद्दल सांगायचं झालं तर आम्ही युवा मित्र ही एक संघटना आहे. त्याला आम्ही एक रिसोर्स ऑर्गनायझेशन म्हणून, रिसोर्स सपोर्ट ऑर्गनायझेशन RSA म्हणून तिची आम्ही नेमणूक केलेली आहे. ही संस्था पोपींचं क्षमतावर्धन करते, तसंच FPOचंही क्षमतावर्धनाचं कार्य करते. अच्छा, FPOचं कार्य जे आहे ते पुढे कसं जातं? FPOचं सुरुवात जी आहे ती उत्पादन कोणतं घ्यायचं, म्हणजे आपलं प्रोडक्ट काय असेल, शेतकरी उत्पादक संघटनेचं प्रोडक्ट काय असेल, उत्पादन कोणतं घ्यायचं, त्याचं उत्पादन कसं वाढवायचं, त्याचा दर्जा कसा वाढवायचा, त्याच्यानंतर त्याचा दर्जा कसा टिकवून ठेवायचा, त्यासाठी लागणारे जे इनपुट्स आहेत म्हणजे बियाणे, खते, कीटकनाशके याचं एकत्रीकरण कसं करायचं आणि एकूणच आपली उत्पादन क्षमता कशी वाढवायची, याच्यानंतर ह्या सगळ्या उत्पादनाची साठवणूक कशी करायची आणि याला बाजारपेठ कशी उपलब्ध होईल आणि संस्थागत खरेदीदारांना आपण ही याची कशी विक्री करू शकू, ह्या सगळ्या गोष्टी FPOच्या व्यवस्थापनात आहेत. अच्छा, नाबार्ड पोपींना कशा प्रकारे मदत करते? FPO एकंदरीत सगळा कारभार व्यवस्थितरित्या चालण्यासाठी, सक्षमरित्या चालण्यासाठी पोपी ही संस्था निवडलेली आहे. त्यामुळे पोपींना हे कार्य करण्यासाठी दरवर्षी 1 लाख याप्रमाणे 3 वर्षांसाठी आम्ही 3 लाखाचं अनुदान त्यासाठी देतो. अच्छा, यानंतरही जर FPO सक्षम होण्यासाठी आवश्यक असेल तर आणि 2 वर्षासाठी आम्ही 2 लाखाचं अनुदान देतो. म्हणजे एकंदरीत 3 वर्षांसाठी नोंदणी करणे, CEOची जे वेतन आहे ते, त्यांचं क्षमतावर्धन, संचालक मंडळाचं क्षमतावर्धन, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचंही याच्यामध्ये क्षमतावर्धन आवश्यक असतं, कारण की त्यांनाही उत्पादन कसं घ्यायचं याचं प्रशिक्षण देणं गरजेचं असतं. तर ह्या सगळ्यांसाठीचा खर्च नाबार्ड अनुदानाद्वारे पोपीला उपलब्ध करून देते. हा सगळा खर्च साधारण 3 वर्ष 15.5 लाख आहे. पुढच्या 2 वर्षांसाठी साधारण 5.25 लाख आहे. त्यानंतर 5 वर्ष झाल्यावर ही FPO सक्षम होणं अपेक्षित असतं. त्याच्यानंतर त्याचा व्यवसाय वृद्धीसाठी आणि 5 लाखाचा अनुदान नाबार्डद्वारे दिलं जातं. म्हणजे एकंदरीत 21 लाखापर्यंत अनुदान दिले जातं. अर्थात यासाठी जे काही आमचे निकष आहेत ते निकष पाळल्यानंतरच हे अनुदान आम्ही त्यांना देतो. अच्छा, शेतकरी उत्पादक संघटनांना आणखीन कोणत्या संस्था ज्या आहेत त्या सहकार्य करतात, मदत करतात? शेतकरी उत्पादक संघटनांना नाबार्ड, तसंच एक SFAC स्मॉल फार्मर्स ॲग्री बिझनेस कन्सोर्शियम म्हणून एक संस्था, भारत सरकारची संस्था आहे, ही यांना मदत करते. निरनिराळ्या व्यावसायिक बँका, वित्तीय संस्थाही यांना मदत करत असतात. अच्छा, पण मग ही मदत वेळेत होण्यासाठी नाबार्ड कोणतं सहकार्य करते किंवा काय प्रयत्न करते? नाबार्ड जसं स्वतः याच्यामध्ये अनुदान सहायता देतं, तशीच नाबार्डची एक सहाय्यक संस्था आहे जी नाबार्डने प्रमोट केली, ज्याला आम्ही सबसिडियरी म्हणतो. तिचं नाव आहे नॅब किसान. तर या संस्थेद्वारेही FPOंना वित्तीय पुरवठा केला जातो. ज्या FPOंना ह्या संस्थेद्वारे वित्त पुरवठा केला आहे अशा FPOंना त्यांच्या कर्जाच्या 50% किंवा 50 लाखापर्यंत क्रेडिट गॅरंटी सुविधा नाबार्ड प्रदान करते. तसेच इतर ज्या वित्तीय संस्था मदत करतात त्यांनाही क्रेडिट गॅरंटी दिल्याने इतर वित्तीय संस्थाही त्यांना मदत करण्यासाठी पुढे येतात. तर त्यांना क्रेडिट गॅरंटी देण्यासाठी 85% पर्यंतची हे क्रेडिट गॅरंटी आपली SFAC ही संस्था देते. ही त्याच्यासोबतच 15 लाखापर्यंत इक्विटीसह अनुदान FPOंना देते, जेणेकरून त्यांना पुढे इतर बँकांकडून कर्ज घेणं सुलभ होईल, कारण की शेवटी आपलं स्वतःचं मार्जिन एक लागतं, ते इक्विटीच्या द्वारे पुरवण्याचं कार्य SFAC ही करते. वित्त पुरवठा करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये काही जागृती करण्याचे प्रयत्न केले जातात का? कारण की ह्या FPOच्या संकल्पनेबद्दलच एकूण वित्तीय संस्थाचे जे प्रतिनिधी असतात त्यांच्यामध्ये याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं कार्य विविध बैठका, वर्कशॉप, प्रशिक्षण याद्वारे नाबार्डद्वारे केलं जातं.
जे शेतकरी किंवा ज्या संघटना उत्पादन करतायत तर त्यांचा प्रोग्रेस रेट जो आहे तो कशा प्रकारे सांगता येईल? आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. बरोबर. त्याच्यात जवळजवळ 2/3 लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते हां. आणि साधारण आपल्या इकडे 14 कोटी जमीन धारणा आहेत. हं. त्यातील 85% जमीनधारक जे आहेत ते अल्पभूधारक आहेत हं. आणि त्यांच्याकडे सरासरी 1.15 हेक्टर एवढी जमीन आहे. अच्छा. आता ह्या एवढ्या कमी जमिनीमध्ये त्यांना गुंतवणूक करणं तेवढं फायदेशीर होत नाही. गुंतवणूक केलीच तर त्यातनं रिटर्न जे आहे ते व्यवहार्य नसतं. बरोबर. एकूणच त्यांची खरेदी तसेच विक्रीसाठी मर्यादा येतात. अच्छा. आणि त्यामुळे शेती हा तसा फायद्याचा सौदा होत नाही. हं. त्यामुळे सन 2015-16 या साली भारत सरकारने एक प्रोड्यूस या फंडाची स्थापना केली. हां. त्यातून एकूण 2000 FPO स्थापन करण्याचे नियोजन करण्यात आले आणि या संबंधी चे सगळे नियोजन जे आहे ते त्यांनी नाबार्डकडे सोपवले. अच्छा. तर ह्या अंतर्गत जो निधी मिळाला त्यातून नाबार्डने आता 3 वर्षात साधारण पूर्ण देशभरामध्ये 2100च्या वरती FPOची स्थापना केलेली आहे. त्यात महाराष्ट्रातल्या 120 FPOचा समावेश आहे. नाबार्डने यापुढे जाऊन एक PODF म्हणजे प्रोड्युसर ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट फंड म्हणजे उत्पादक संघटना विकास निधी हा स्थापन केला आहे आणि ह्या वर्षी त्यात 3000च्या वरती FPO स्थापन करण्याचे नियोजन आहे. त्यात महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालयाला 140 FPO स्थापन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत आणि या वर्षी अखेरपर्यंत आम्ही 150च्या वरती FPO स्थापन करू असा आम्हाला विश्वास आहे. असं एखादं महत्त्वाचं उदाहरण देऊ शकाल का की FPOच्या यशाबद्दलचं? FPOचं मेन जे कार्य आहे तेच उत्पादन ते विक्रीपर्यंतचं आहे. बरोबर. तर उत्पादनासाठी लागणारा जो कच्चा माल आहे बी बियाणं कीटकनाशक यांची एकत्रित खरेदी करणं आणि ते सदस्यांपर्यंत पोहोचवणं हे एक FPOचं मुख्य कार्य आहे. बरोबर. त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स ऑफ स्केल हा एक फॅक्टर आहे. म्हणजे आपण जर आज एखादी वस्तू बाजारात विकत घ्यायला गेलो आणि ती 100 रुपयाला मिळाली तीच आपण 10 वस्तू खरेदी केल्या तर आपल्याला कमी दरात ते मिळते. तसंच वस्तू खरेदी करताना त्या कमी दरात घेऊन त्या रास्त दरात आपल्या शेतकऱ्यांना कशा उपलब्ध होतील या दृष्टीने FPO सुरुवातीपासून प्रयत्न करते. त्यासाठी ते एक एक पुरवठा केंद्र सुरू करते. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या भागातच ते सर्व कच्चा माल उपलब्ध होतो, तो रास्त दरात मिळतो. त्याच्यामुळे त्यांची जो खर्च आहे तो कमी होतो, वेळ वाचतो, श्रम वाचतो, पैसा वाचतो. ह्या सगळ्या गोष्टी त्यातनं साधता येतात. अच्छा. मग प्रेक्षकांना काय संदेश द्याल FPOच्या किंवा जे शेतकरी उत्पादक संघटना आहे त्या बाबतीत? तुम्ही तो विचारलेला प्रश्न थोडा राहिला की याच्याबद्दल यशस्वीतेबद्दल तुम्ही काही उदाहरण द्याल का? तर एक युवा मित्र या संघटनेने प्रायोजित केलेली एक FPO आहे. तिचं नाव सावित्रीबाई फुले शेळी उत्पादक संघ असं आहे त्याचं नाव आहे. ही सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यामध्ये स्थापन झालेली संस्था आहे. ही संस्था मे 2016 साली स्थापन झाली. जेव्हा ह्या संदर्भात सर्वेक्षण केलं तर या संस्थेला असं लक्षात आलं की शेळीपालन हा त्या दुष्काळग्रस्त भागातला एक मुख्य व्यवसाय आहे आणि जे शेतकरी आहेत ते अल्पभूधारक आहेत. त्यामुळे ह्या शेळी व्यवसायावरच त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना याविषयी शेळीपालनाविषयी मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर अन्य एका संस्थेची मदत घेऊन त्यांनी काही गरजू शेतकऱ्यांना शेळी बिनव्याजाने दिल्या. त्यानंतर त्यांनी ह्या शेतकऱ्यांकडून त्याची परतफेड करून घेतली, म्हणजे ते रेग्युलराइज झालेत शेळीपालनामध्ये. आणि त्यांनी इतर लोकांना याच्यामध्ये सामील करून घेण्यासाठी त्यांनी एक केंद्र उभारलं जिथे त्यांना शेळीपालनाविषयी संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी मिळायला लागली. आणि त्याचा मला वाटतं खूप फायदा झाला त्यांना, त्याचा खूप फायदा झाला. पण एकूणच जर प्रेक्षकांना जर संदेश द्यायचा असेल, मार्गदर्शन द्यायचं असेल तर काय सांगा? आपण एकट्याने शेती करून तुटपुंज उत्पन्न मिळवण्यापेक्षा आपण सगळे एकत्र येऊयात आणि एक शेतकरी उत्पादन संघटन उभारून आपण एकत्रितपणे याचा सामना करूयात, जेणेकरून आपल्याला शेतीचं उत्पादन वाढवता येईल आणि त्यातला उत्पादन खर्च कमी करता येईल आणि त्याचे एकूण विक्रीचे व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करता येईल. तर आपण सगळे एकत्र येऊन ह्या संकल्पनेचा स्वीकार करावा असंच मला सगळ्यांना विनंती करा.
शेतकरी बंधूंनो, तर अशा प्रकारे कमी खर्चामध्ये एकत्रितपणे येऊन जर शेती केली तर खर्च कमी आणि उत्पन्न जास्त नक्कीच तुम्ही मिळवू शकाल. सर, तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.